आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी. ओ नाही नाही, इट्स ओके स्वानंदी. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही हाताला पकडू शकता. तुमच्या वेदनेसमोर मला हे नख टोचणं काहीच नाहीये. स्वानंदी, आय एम सॉरी. ते संचिता सोबत वाद घालताना माझं पूर्णपणे तुमच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचं गिल्ट येते मला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही मी बघतो कोण आहे. साहेब, मी स्वानंदीला भेटायला आलोय. कशी आहे ती? साहेब सॉरी, माफ करा पण आत्ता स्वानंदी कोणालाही भेटण्याच्या परिस्थितीत नाहीये. आता त्यांची काळजी घेणं, त्यांना धीर देणं महत्वाचं आहे आणि ते मी करतोय. मला आणि स्वानंदीला प्लीज जरा वेळ एकटं राहू द्या प्लीज. अरे ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, मी समजू शकतो. मी फक्त स्वानंदीला भेटायला आलो होतो. काही लागलं तर मला फोन कर. म्हणी हॅलो. सकाळ सकाळी तुझा फोन सरप्राईज. आजचा दिवस चांगला जाणार. बोल. मॅडम स्वानंदी बरी नाहीये. बरी नाही म्हणजे काय झालं? आमच्या बाईसाहेबांचा एक हार चोरीला गेला होता आणि मला संशय आहे की स्वानंदीला चोर म्हणून बदनाम करण्यासाठी संचितानेच तो आमच्या कपाटात ठेवला होता. काय? हो, म्हणजे तसा त्यांनी आरोप केलाही आणि शिक्षा म्हणून त्यांनी स्वानंदीचे सगळे दागिने काढून घेतले. म्हणी तू काय बोलतोयस हे? आणि ते काढत असताना जरा त्यांच्या झटापट झाली आणि आनंदीला जरा लागलंय मानेवर वगैरे. स्वानंदीच्या मानेला लागले आणि ते इतकं काही नाही, पण या सगळ्या गोष्टींचा खूप धसका घेतलाय स्वानंदीने. त्या काही बोलतही नाहीये आणि मलाही काही कळत नाही मॅडम, मी काय करू. अरे सरपोतदारांच्या घरात माणसं राहतात का जनावर? तू काळजी करू नको, तू तिच्या जवळ थांब, मी येते. हो हो हो.